श्री गुरुदेव दत्त. तुम्ही नॉर्थ दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून झोपत आहात का? थांबा. उत्तर दिशेला तोंड करून झोपणे योग्य की अयोग्य, किंवा योग्य दिशा कोणती? पाहायला गेलं तर पूर्वेपासून साऊथ वेस्ट पर्यंतचा पूर्ण सेक्शन हेड करून झोपण्यासाठी योग्य आहे. तो योग्य का आहे? का तर ईस्टला झोप केल्यानंतर आपल्याला समृद्धी मिळते, दक्षिणेला तोंड केल्यानंतर सुख आणि आरोग्य मिळते. आता आरोग्य मिळण्यामागचं सायंटिफिक रिझन काय आहे याच्यामध्ये? आपण जर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती बघितली तर ती त्याचाच नॉर्थ ऍक्सेस आणि आपल्या बॉडीचा नॉर्थ ऍक्सेस हा जेव्हा विरुद्ध दिशेला असतो तेव्हा बॉडी सिंक करते आणि आपल्याला हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यूने रिझल्ट देते. तुम्ही लोहचुंबकाचं उदाहरण घ्या. दोन लोहचुंबक नॉर्थ ऍक्सिस वाले किंवा साऊथ ऍक्सिस वाले एकमेकाला चिकटतात का? ते नाही चिकटत. त्यांचा फोर्स, मॅग्नेटिक फोर्स त्यांना दूर फेकत असतो. तसंच आपल्या बॉडीचा नॉर्थ म्हणजे आपली हेड आणि पृथ्वीचा नॉर्थ हा जर आपण एकाच दिशेने जोडायचा प्रयत्न केला, म्हणजे झोपून, नॉर्थला जर झोपून आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? ब्रेन हॅमरेज होऊ शकतं. पण ही लॉंग टर्म प्रोसेस आहे, यासाठी कालावधी द्यावा लागतो. मेंदूला इम्पॅक्ट होऊ शकतो, खराब रक्त तयार होऊ शकतो. सो बेटर झोपण्याची पोझिशन कोणती आहे किंवा बेस्ट झोपण्याची पोझिशन कोणती आहे? ईस्टला हेड करून झोपणे किंवा साऊथला हेड करून झोपणे. आता बऱ्याचदा घराचं तोंड क्रॉस असतं किंवा प्रॉपर्टी टिल्टेड असते. ईस्ट नॉर्थला टिल्टेड असतो किंवा साऊथला टिल्टेड असतो. एक्झॅक्ट स्ट्रेट नॉर्थ प्रत्येक घराचा नसतो. त्या केसमध्ये काय करावं? त्या केसमध्ये ईस्ट पासून साऊथ वेस्टचा पूर्ण सेक्शन, या पूर्ण सेक्शनचा वापर करून आपण झोपू शकता. धन्यवाद.